नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ना मटण म्हणजे खरंच सुख असतं बरं का. आणि माझ्या आहोंना पण इतकं आवडतं ना मटण, खूप म्हणजे खूप आवडतं. मग त्यांच्यासाठी मी श्रावण संपल्या मस्त मटण बनवलं आणि माझ्यासाठी बेसनची पोळी बनवली, कारण मी खात नाही नॉनव्हेज. आणि माझं पिल्लू बघा ना किती हुशार झालं, आता त्याला सगळं काही समजतं. मी त्याला म्हणलं चमचा घेऊन ये, तर कसा घेऊन येतोय बघा. आणि कोणतं पण काम सांगितलं ना मग लगेच ऐकतो आणि तो लगेच काम करतो माझं. आणि मुलगा असला म्हणून काय झालं, मी त्याला प्रत्येक काम शिकवणार. आणि मी कशी बनवते मटण सुक्क फ्राय आणि झणझणीत रस्सा, तुम्हाला बघायचं असेल तर खाली दिलेले टायटलच्या वरती लहान त्रिकोण दिसतो ना, त्यावरती क्लिक करून पूर्ण रेसिपी बघा. तर बुगलो बघा ना किती लागले तरी पण तो अजिबात शांत बसत नाही. त्याला असं वाटतं की मला लागलंच नाही. तर हे म्हणलं आईस्क्रीम खायचं का नको, म्हणलं गेल्या 4-5 दिवस झालं कंटिन्यू आईस्क्रीम करतो. आणि पिल्लू ना औषध पिण्यासाठी अजिबात नाटकं करत नाही, किती आवडीने पिते बघा. रात्रीचं डिनर असं होतं. सो चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.